वैष्णवी प्रकरणानंतर नाशिकमध्ये सुद्धा एक हुंडाबळीचं प्रकरण समोर आलंय। सासरच्या जाचाला कंटाळून भक्ती गुजराती या महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप भक्तीच्या नातेवाईकांनी केलाय। सासरचे भक्तीकडे पैशांची मागणी करत होते, तसंच तिचा शारीरिक आणि मानसिक छळही करण्यात येत होता। गंगापूर पोलिसांनी भक्तीचा पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून हुंडा विरोधी पथकानं त्यांना बेड्या ठोकल्यात। भक्ती गुजराती या महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, वैष्णवीचं प्रकरण ताजं असताना हे आणखी एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलंय, काय नेमकं घडलंय? दीपाली, आपण बघितलं तर 18 मे रोजी म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये नाशिकचा सिरीन मिलोज, जो खरं तर उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो, तिथेच ही घटना जी आहे ती समोर आलेली होती। भक्ती गुजराती या एका विवाहित महिलेने आपल्या सासरच्या राहत्या घरी आत्महत्या ही केलेली होती। फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा 18 तारखेला रात्री जो आहे तो मृतदेह आढळून आलेला होता। या प्रकरणी आपण जर बघितलं तर रात्री तिचे नातेवाईक जे म्हणजे आई वडील असतील किंवा इतर सर्व मंडळी ही गंगापूर पोलीस स्टेशनला जमाई झालेली होती आणि त्यांनी आरोप केलेला होता की गेल्या अनेक वर्षांपासून सासरची जी मंडळी आहेत ती तिचा छळ करतायत, माहेरून वारंवार पैसे घेऊन अशी करत त्यांची मागणी आहेत आणि या सर्व त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली असं म्हणत त्यांनी भक्तीचे सासू सासरे आणि पती अथर्व गुजराती विरोधात गुन्हा हा दाखल केला होता। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणी हे सर्व सासरेची जी मंडळी आहेत ती फरार ही झालेली होती, त्यांचा शोध हा लागत नव्हता। विशेष म्हणजे या प्रकरणी कुठेतरी भाजपचे चित्रा वाघ असतील यासोबतच इतर देखील नेत्यांनी आवाज हा उठवलेला होता आणि कठोर कारवाई करा अशी मागणी केली होती। आपण कालच बघितलं तर चित्रा वाघ यांनी भक्तीची देखील ही आत्महत्या नाही तर तिची हत्या आहे असा देखील गंभीर आरोप केला होता आणि याच प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असताना गुजरातच्या वलसाडमधून पती अथर्व आणि सासरे योगेश गुजराती यांना गुंडाविरोधी पथकाने अटक ही केलेली आहे। आता आपण बघितलं तर या दोघांना अटक तर केली आहे, मात्र आता पोलिसांच्या तपासात नक्की काय काय माहिती समोर येते, भक्तीचा नक्की कशा प्रकारे छळ हा करण्यात आला हे सर्व पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, अतिशय धक्कादायक ही घटना आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।